पुढची बातमी येते बुलडाण्यामधून, कारण बुलडाण्यामध्ये देखील आमदार पुत्राकडून गुंडगिरीचा अक्षरशः कळस पार पडल्याचं पाहायला मिळालं। विजयराज शिंदे यांनी या संदर्भामध्ये आता गुन्हा दाखल करण्याची मागणी केलेली आहे। बुलडाण्याचे आमदार संजय गायकवाड यांचे पुत्र कुणाल गायकवाड यांनी पोलिसांनाच धक्का देऊन बोगस मतदाराला पळून लावण्यात मदत केल्याचा आरोप करत त्यांच्या गुंडगिरीचा कळस आज मतदानाच्या दिवशी पाहायला मिळाल्याचा घणाघात करण्यात आलेला आहे। आमदार संजय गायकवाड यांचे सुपुत्र प्रभाग क्रमांक 6 चे उमेदवार आणि त्यांच्या सुविद्य पत्नी नगराध्यक्ष पदाच्या उमेदवार असताना यांच्या गुंडशाहीचा गुंडाराजचा जो कळस आहे तो आज मतदानाच्या दिवशी संपूर्ण बुलढाणेकरांना या ठिकाणी पाहायला मिळाला। एक बोगस वोटर ज्याला अनिल बावस्कर यांनी पकडलं असता व पोलिसांच्या ताब्यात दिल्यानंतर पोलिसांना धक्का देऊन पोलिसांची हुज्जत करून आमदार सुपुत्र कुणाल गायकवाड यांनी बोगस वोटरला पळून जाण्यामध्ये या ठिकाणी मदत केली, त्याला धक्का देऊन पळून जाण्यास प्रोत्साहन दिलं। माझी या ठिकाणी मागणी आहे की ही गुंडगिरी, ही दडपशाही निपटून काढण्यासाठी पोलिसांनी तात्काळ या ठिकाणी या दोन्ही सुपुत्रांवर या ठिकाणी गुन्हा दाखल करावा। ज्यांनी ज्यांनी कायद्याचं उल्लंघन केलं आणि शासकीय कामात अडथळा आणला, सरकारी कामात अडथळा आणणे आणि बोगस वोटरला पळून लावण्यास मदत करणे, लोकशाहीचा खून करणे, ही दडपशाही गुंडशाही जी आज दाखवली याबद्दल पोलिसांनी तात्काळ त्यांच्यावर कारवाई करून त्यांना अटक करावी। आमदार संजय गायकवाड यांचे सुपुत्र प्रभाग क्रमांक 6 चे उमेदवार आणि त्यांच्या सुविद्य पत्नी बीडच्या गेवराईमध्ये देखील असाच धक्कादायक प्रकार घडल्याचं समोर आलं। भाजप आणि राष्ट्रवादीच्या कार्यकर्त्यांमध्ये त्या ठिकाणी देखील राडा झालेला होता। त्यानंतर आमदार विजयसिंग पंडित यांनी माध्यमांना तिखट प्रतिक्रिया दिलेली आहे। घडल्या सगळ्या प्रकारानंतर एक गोष्ट लक्षात येते की विरोधकांच्या पायाखालची वाळू सरकली असल्याची प्रतिक्रिया त्यांनी दिली आहे। आणि लोकशाहीचा प्रकार जो आहे तो समोर आलेला आहे। गेवरातला आढावा तुम्ही घेतला, काय नेमका प्रकार आहे? ह्याच्याहून लक्षात घ्यायचं आहे की हे जे काही समोरचे आमचे विरोधक आहेत त्यांच्या पायाखालची वाळू सरकलेली आहे। वास्तविक पाहता काल रात्रीपासूनच गेवराई शहरामध्ये काही आमचे उमेदवार असतील, आमचे काही ज्या त्या प्रभागातले कार्यकर्ते असतील, त्यांना दाब दडप, त्यांना कसं हे करता येईल, एक दबावात आणता येईल, हा प्रयत्न रात्रीपासून सुरू होता। परंतु आज मी नेहमी म्हणतो की आजच्या या युगामध्ये, या काळामध्ये आता लोक हे असे पाटीलकी आणि ह्या अशा धामधुमीला लोक घाबरत नाहीत। लोक फार हे झालेले आहेत, जागरूक झालेले आहेत, सुज्ञ आहेत। त्यांनी प्रयत्न केला की मतदान जेव्हा जास्त होतं, जेव्हा टक्केवारी जेव्हा वाढती, त्यावेळेस काय असतं, त्या ठिकाणी ती परिवर्तनाची नांदी असते। ते मतदान कसं आपल्याला त्यांना दबावात आणता येईल मतदारांना, आणि मतदान कमीत कमी कसं होईल असा प्रयत्न त्यांनी सकाळच्या पहिल्या टप्प्यामध्ये केला। परंतु संपूर्ण गेवराई शहरामध्ये मी सगळ्या प्रभागामध्ये बूथवर जाऊन पाहिले, लोक मोठ्या प्रमाणात घरातून बाहेर निघलेत। 70% वर मतदान गेवराई शहरामध्ये त्या ठिकाणी होणार आहे। असल्या गोष्टीला, असल्या ह्या कृत्याला लोक बिलकुल थारा देणार नाही असा विश्वास मला आहे। आता तो व्हिडिओ व्हायरल झाल्यानंतर आपण बघताय की त्यात पवार जे कसं आहे, हे गुंड प्रवृत्तीचे लोक आहेत। तर दिवसभरातील इतरही महत्त्वाच्या घडामोडी जाणून घेण्याआधी वेळ झालेली एका छोट्याशा ब्रेकची। कुठेही जाऊ नका, पाहत